आणि दुपारी मी वटपौर्णिमेचं काय काय आहे ते काय घालणार आहे, कोणती साडी घालणार आहे, त्याच्यात काय काय घ्यायचं आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करते दुपारी. आणि पॉसिबल झालं तर आज शॉपिंगला पण जाणार मस्त माझ्या फेवरेट ज्वेलरी शॉपमध्ये. तर इथे मस्त जेवण झालेलं आहे आणि म्हटलं त्याला माझ्या वस्तू दाखवते काय काय आणल्या. तर तुम्ही बघितलं असेल मी टेम्पल माझ्याकडे हे होतं बघू शकता. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तेच आत्ता वाजले सकाळचे 7-7:30 वाजलेले आहे. माझं आवरलं, केसच विंचरून होती बाहेर येऊन. तर तेच वॉकिंग करून आली, 5:30ला गेली, वॉकिंग केली, घरी आली, मस्त चहा घेतला, फ्रेश झाले, मस्त रेडी झालेले आहे. आता केस विंचरून घेते आणि मग घर पण झाडायचं, घर झाडून घेते. आणि फरशी पुसायची तर काही गरज नाही, त्या दिवशीच पुसली होती. तर लवकरच वटपौर्णिमा येते, 2-3 दिवसांनी वटपौर्णिमा येते. तर मग म्हटलं वटपौर्णिमेचं काहीतरी शॉपिंग करू, काहीतरी 1-2 वस्तू. माझ्याकडे पेंडेंट आहे एक मस्त टेम्पल ज्वेलरीचं, ते तुम्हाला दाखवते. त्याला मला ना नेकलेस काय लावायचं काही कळत नाही, तुम्हाला दाखवते मी. तर म्हटलं आतापासूनच हे करू, नथ घ्यायची मला एक. तर बघू आता कोणत्या ज्वेलरी शॉपमध्ये जाणार, तर ते दाखवेलच तुम्हाला. जर आज पॉसिबल झालं तर आज जाणार मी शॉपिंगसाठी वटपौर्णिमेच्या. तर असं, आणि आजचं वातावरण पावसासारखं आहे आणि थोडंसं ऊन पण आहे आणि पावसासारखं पण आहे. तर तुम्हाला मी थोड्या वेळाने ते पेंडेंट दाखवेल. आणि आज स्वयंपाकाचं अजून ठरलं नाही काय करायचं, बघते आता काय करणार. चला, असा व्लॉग असणार आहे माझा दिवसभराचा. जसं जसं दिवस जाईल तसं तसं रुटीन सगळं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी. तर पावसाळ्यात बघू शकता हे वेल वाढलेला आहे, गार्लिक वाईनचा वरतीपर्यंत आलेला आहे, बघू शकता एकदम. त्याला मस्त फुलं येतील असा. आणि आपलं मॉन्स्टेरा प्लांट पण इतकं सुंदर झालेलं आहे ना, बघू शकता, छान आहे. माझं तुम्हाला माहिती, माझं फेवरेट ज्वेलरी शॉप मी सांगितलेलंच आहे मागे की मी कुठे घेते. एक तर अनुराधा आहे आणि एक आहे नंदिनी. तर अजून काही माहिती असेल तर मला नक्की सांगा, मी तिथे पण जाऊन बघेल ज्वेलरी जिथे छान भेटते, आर्टिफिशियल ज्वेलरी. तर बघते आता कुठे. अनुराधामध्ये पण चांगल्या ज्वेलरी असतात, तिथे पण भरपूर ज्वेलरी घेते. आणि पण मी ना हे पेंडेंट आहे ना टेम्पलचं, तर ते मी नंदिनीमधून घेतलेलं आहे. तर खूप छान आहे, लक्ष्मी पेंडंट आहे. तर ते कसं करायचं, त्याला कसं नेकलेस किंवा काय लावायचं किंवा चोकर लावायचं ते मला अजून माहिती नाही. तिथे गेल्यावरच कळेल. त्यांना मी सांगेल याला काय छान दिसेल, मोठी पोट छान दिसेल की नेकलेस छान दिसेल. तर तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवतेच. आधी स्वयंपाक वगैरे घर झाडून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. भाजी पण होते, इथे चहा पण ठेवला माझ्यासाठी. आणि थोड्या वेळाने आता व्हिडिओ एडिट करायचा आहे, खूप राहतं कारण 1 तास लागून जातो एडिट करायला. तर व्हिडिओ एडिटिंग करेल, मग नंतर पोळ्या करेल गरम गरम पीठ मळून. बाकी तर आवरलेलंच आहे. आणि दुपारी मी वटपौर्णिमेचं काय काय आहे ते काय घालणार आहे, कोणती साडी घालणार आहे, त्याच्यात काय काय घ्यायचं आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करते दुपारी. आणि पॉसिबल झालं तर आज शॉपिंगला पण जाणार मस्त माझ्या फेवरेट ज्वेलरी शॉपमध्ये. तर मी तुम्हाला बोलली होती वटपौर्णिमेची तयारी करायची, मला थोडीशी खरेदी करायची आहे. तर पहिल्यांदा तुम्ही साड्या दाखवते. 2 साड्या आहेत, त्याच्यापैकी एक घालेल. तर ही आहे एक पैठणी ऑरेंज कलरची, बघू शकता. तर याच्यावर ज्वेलरी आहे माझ्याकडे ट्रेडिशनल, जी मराठमोळी ज्वेलरी असते ना तशी आहे माझ्याकडे, बघू शकता अशी. तर याच्यावर मॅच होईल असं काहीतरी घ्यायचं आहे मला. म्हटलं नथ पण आहे, मी आत्ता बघितली, माझ्याकडे खूप छान नथ आहे. आधी साडी दाखवते. तर ही एक साडी आहे, बघू शकता, बनारसी सारखी आहे, थोडी पिंकिश रेड कलर असा आहे. आता खोलत नाही कारण घडी करायलाच खूप जातं. तर ही आहे, याला पण मॅच होऊन जाईल ज्वेलरी. आता ह्या दोघांपैकी मी एक घालणार वटपौर्णिमेला, खूप मस्त आहे. आणि त्या साड्या तर दाखवल्या, पण तुम्हाला मी दाखवते. त्याच्यावरती मी नथ म्हटलं घालेली ह्यावेळेस मस्त वटपौर्णिमेला नथ घालेल. तर एक नथ मी मागच्या वर्षी घेतली होती, मागच्या वटपौर्णिमेला. तर ही ना दाबायची नथ आहे, तुम्हाला दाखवते.
बघू शकता अशी नथ आहे. तर ही पण छान आहे, दाबायची घालायची नाही आहे. आणि मी ना दाबायच्याच नथ घेते मला, तर ही पण मॅच होऊन जाईल एकदम. पण म्हटलं चला आज बघू नथ वगैरे, एखादी जर आवडली मला तर मग मी घेणार. दर वटपौर्णिमेला मी एक नथ घेतेच वैभवकडून. तर मस्त घेतली ही ना नथ, मी नंदिनी दुकानातून घेतलेली होती. आणि एक नथ आहे ती कुठे गेली, एक नथ ना माझी अशी एकदम नाजूक छोटी आहे. तर ह्या मी ना 4-5 पेअर होते माझ्याकडे या नथच्या, ती पण गेली तुटली, एकच होती लास्टची. खूप मस्त होती ही, तर तुटून गेली. बघू शकता एकदम बारीक त्याचं मणी निघून गेलेले आहे, अशी होती, गेली ती नथ, जाऊ द्या. तर माझ्याकडे एक असा हार आहे, बघू शकता, हा सुद्धा खूप छान दिसेल असा. तर हा पण मी नंदिनीमधून घेतला होता, खूप छान क्वालिटी आहे त्याची. तर हा एक आहे. आता माझं लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षांनी मी हा घेतला होता, अजून सुद्धा कलर गेला नाही, काहीच नाही, म्हणून मला तिथली ज्वेलरी आवडते. बाकी मग ही साडी नथ आहे, ही तर नाही ओल्ड फॅशन झालेली आहे. आणि त्याच्यावरचीच हे कानातले आहे, बघू शकता अशी. तर मी म्हटलं आता काढून ठेवेल सगळं. आणि हा माझा टेम्पल हा पण मी नंदिनी दुकानातूनच घेतला होता, कारण मला ना लग्नानंतर घेतला होता हा. माझं लग्न झाल्यावर दुसऱ्या वर्षी घेतला होता, पहिल्या वर्षी काय माहिती, त्याचा पण कलर गेलेला नाही आहे, बघू शकता. तर हा मी तेव्हा घेतलेला 1200 की काहीतरी रुपयाला घेतलेला टेम्पल हार आहे हा. तर हा सुद्धा छान दिसतो साडीवर वगैरे, पण मग बघेल मी मॅच करेल आधी साडीवर कोणतं घालायचं. त्याच्यानंतर हा माझ्या बहिणीने कोल्हापूरमधून आणला होता, हे ठुशी. तर ही एक आहे, मी आता बघून ठेवते कोणतं घालता येईल मला. आणि हे मी ना म्हैसूरवरून आता आम्ही फिरायला गेलो होतो, हा पण छान दिसेल, बघू शकता, चोकरसारखा मस्त दिसेल. तर असं आहे. त्याच्यानंतर ही अशी मी घेऊन ठेवलेली आहे, कधी पण अशी ट्रॅडिशनल एक टेम्पलची पिन घेऊन ठेवायची, साडी पिन, खूप कशावर पण जाते काठपदराच्या साडीवर. तर ही एक आहे. आणि ती मी अनुराधामधून घेतली होती, ही पिन, साडी पिन. आणि हे कोल्हापूरमधून मी कोल्हापुरी साज, हे सुद्धा खूप छान मॅच होईल आपल्या ऑरेंज साडीवर. तर बघेल आता मी काय घालायचं, अजून माझं काही ठरलं नाही एकदम. तर मी आता दाखवते माझं, मी नंदिनीमधून मी हा टेम्पलचा एक पेंडेंट घेतलं होतं, तर त्याला मला ना मॅच करायचं असं, इथे चोकरसारखं करायचं किंवा मग लॉंग करायचं, बघू शकता असं, किंवा मग लॉंगमध्ये घालायचं. मला असं वाटतं चोकरमध्ये छान दिसेल इथे. तर आता हे घेऊन जाणार मी, तिथेच जाईल, नंदिनीमध्येच जाईल आणि तिथून करून घेणार, त्याला काय लावायचं बघते आता, काय लावून घेणार, मोठं लॉंग की छोटं तिथे गेल्यावरच कळेल. तर असं एवढं आहे सामान, तुम्हाला दाखवलं मी. बाकी तर मग बाकी खूप मोठे मोठे हार आहे माझे टेम्पलचे वगैरे, ट्रॅडिशनल हार मोठे मोठे, पण मी ते एवढे घालणार नाही. मला सिम्पल असं लुक करायचं आहे याला वटपौर्णिमेला. काठपदराची साडी किंवा मग ती बनारसी साडी घालणार आणि सिम्पल हार वगैरे मस्त गोल्डनच ठेवणार. बांगड्या पण आहेत माझ्याकडे, मला नेल पेंट्स घ्यायचे आहे. आणि बाकी याला मला काहीतरी लावायचं आहे, नथ एखादी बघेल. आणि बाकी तर मग टिकल्याचं पॉकेट एखादं चंद्रकोरचं वगैरे घेणार. तर अशी 2-3 वस्तू खरेदी करायची आहे. तर चला आता थोड्या वेळाने निघू आम्ही आणि मग तुम्हाला दाखवतेच. माझ्याकडे ही मला मुलीने इतकी आवडायची नथ नाही म्हणता येणार, रिंग, नोज रिंग, तर ती मी घेतली होती. मी ही लग्नानंतर खूप दिवस घालायची, म्हणजे जवळजवळ 3-4 वर्ष घातलेली, म्हणजे ती हलून गेली होती. ही नंतर दुसरी मला वैभवने घेऊन दिली होती, तुम्हाला घालून दाखवते. मला अशा नथ खूप आवडायच्या पहिले, पण मी आता घालत नाही सध्या, मला नाकाला खूप वेगळंच वाटतं म्हणून. तर ही सोन्याची आहे, बघू शकता. तर अशा नथ साडीवर वगैरे छान दिसतात, ही सुद्धा छान दिसेल त्याच्यावर, कोणत्या पण साडीवर छान दिसणार. तर ही सोन्याची आहे, वैभवने घेऊन दिली होती मला.
तर अशी आहे. आणि एक मुरणी पण आहे माझ्याकडे, ती पण सोन्याची आहे, डायमंडची. मी घालत नाही ना ते वगैरे काही. आणि मुरणी आहे माझ्याकडे, मी दाखवते. ती पण डायमंडची आहे, सोन्याची, सोन्यामध्ये. तर तुम्हाला दाखवते. कियाराचे कानातले सोन्याचे, ते त्याची दांड्या सुटून गेल्या, तर ते आणावं लागेल हे करून. तर बघू शकता ही. असं ट्रेडिशनल घातलं तेव्हा छान दिसेल. अशी पण छान दिसेल, माझ्या कोणत्या पण मला सांगा नक्की, छान दिसते की मी घालत जाईल. बघू शकता ही सोन्याची डायमंडमध्ये आहे. तर अशी मुरणी आहे, पण मी घालत नाही सध्या. मला असं नाक चोळलं का निघून जाते, किंवा असं खूप असं वाटतं काहीतरी घातलेले. खूप पहिले मी खूप वापरायची, पण मग आता सहनच नाही होत. तर असं आहे. चला आता थोड्या वेळाने आवरते आणि मग निघू माझ्या फेवरेट ज्वेलरी शॉपमध्ये, नंदिनी. बाकी अनुराधामध्ये पण छान भेटतात, बाकी सोनचाफा वगैरे तिथं तर चांगलंच असतं. पण मग नंदिनीमध्ये आपल्याला थोडंसं कमी रेंजमध्ये घ्यायचं असेल तर मग नंदिनीमध्ये बघू शकतो. चला बोलते नंतर तुमच्याशी. चल खाली, ती नाही चावी, मोठ्या गाडीची. तर इथे आवडलेलं आहे, मी जीन्स वगैरे घातलं सिंपल. चला आता जाऊ. तर ऊन नाही आहे, मस्त अशा याच्यात वाटतं फिरायला छान वाटतं गाडीवर. तर मस्त नंदिनीमध्ये जाऊन बघते आता. पेंडेंटचं मला घ्यायचं आहे, ते घेऊन घेतलं मी. आणि एखादी नथ बघणार आणि विहान घरी थांबतोय. तर इथे आम्ही चाललेलो आहे आता. नंदिनी म्हणजे मला शॉपिंग करायची वटपौर्णिमेची, तुम्हाला मी सांगितलंच. तर गंगेवरून असं चाललेलं आहे. आणि ना आम्ही नेमकी निघालो तर लगेच ऊन आलं. त्याला खूप सावली होती, इतकं छान वाटत होतं, पण ऊन होतं. पण मग हवा पण चालू होती. तर आज गर्दी पण होती भरपूर, कारण शॉपिंगसाठी वटपौर्णिमेच्या. आणि तेच आम्ही आता चाललेलो आहे, मेन रोडकडून चाललेलो आहे. आणि पहिल्यांदा आम्ही जाणार आहे ब्रँड बाजार सेलमध्ये, कारण आम्हाला ना व्हॉट्सअप नंबर आहे त्यांचा, त्याच्यावर खूप साऱ्या वस्तू येतात. तर एक वस्तू बघितली होती, तर ती आहे की नाही बघायला चाललेलं आहे. त्याच्यानंतर मग मी माझी स्वतःची शॉपिंग करणार वटपौर्णिमेची. तर आता मेन रोडलाच चाललेलं आहे. तर बघू शकता गर्दी किती आहे. आणि छान छान अशा कुर्ती वगैरे इतक्या मस्त दिसत होत्या. आणि दुपारी पहिल्यांदा आली मी, नाही तर संध्याकाळीच येते मी रात्रीचे. तर दुपारी पण एवढी गर्दी होती ना तर बायकांची. तर बघू शकता कुर्ती किती सुंदर सुंदर कुर्ती आहे, आणि इतके स्वस्त, म्हणजे 500ला 3, 500ला 2. आणि ते आर मॉल आहे, तिथे पण छान वस्तू भेटतात, म्हणजे कपडे वगैरे छान भेटतात. आणि तेच आता आम्ही चाललेलो आहे दूध बाजारकडे. तिथे आहे ब्रँड बाजार सेल, दुकान आहे, मोठं शॉप आहे. तर तिथेच चाललेलो आहे. एक्झॅक्ट पत्ता तुम्हाला मी सांगेलच. आता दूध बाजारमध्ये आलोच आहे, बघू शकता एंटर झालेलो आहे आम्ही. आणि इथेच गेल्यानंतर जिथे टूल्स वगैरे भेटतात त्याच्या मागेच शॉप आहे हे, आपलं ब्रँड बाजार, डिस्काउंट बाजार. ब्रँड बाजार सेलमध्ये आलो होतो. तर तेच इथे आम्ही मस्त गाडी बघितलेली, व्हॉट्सअपला टाकते ते वस्तू. पण निघून गेलं सगळं, नाही आता काही. एक्सरसाइजच्या सायकल सुद्धा आहे, बघू शकता. नाही घरीच एक्सरसाइज करायची, 2000ला आहे. तर अशा वस्तू येतात पण लगेच निघून जातात ब्रँड बाजार सेलमध्ये. दूध बाजारमध्ये तुम्हाला दाखवलं, दूध बाजारचा रस्ता आहे, तिथे जे टूल्स वगैरे विकतात ना त्यांच्याच समोर हे शॉप आहे, दूध ब्रँड बाजार, डिस्काउंट बाजार. इथे टूल्स वगैरे भेटतात ना त्याच्याच समोर ब्रँड बाजार डिस्काउंट बाजार शॉप आहे. तर तिथे तुम्हाला सगळ्या डिस्काउंटमध्ये खूप वस्तू वेगवेगळ्या असतात. ॲमेझॉनवरच्या ज्या वस्तू आपण मागवतो ना त्या निम्म्यापेक्षा निम्म्या किमतीत असतात. तर हे दुकाने खूप मला कमेंट्स येतात कुठे कुठे, तर इथे आहे. हे बघू शकते एक्सरसाइजचं पण आहे इथे. हे कितीला आहे? एक क्या प्राइस आहे? 300. एक्सरसाइज का आहे ना, बघू शकता. हे 300ला आहे एवढं.
डंबल्स हे सुद्धा आहे त्यांच्याकडे. बघू शकता असं आहे ब्रँडमध्ये. मी आता इथे आलेली नंदिनीमध्ये. तिथेच बघते आता, तिथूनच घेतलं होतं मी टेम्पलचं ते पेंडेंट. आता तिथेच बघते एखादं. तर इथे माझ्या फेवरेट शॉपमध्ये आलेले आहे, नंदिनी शॉपमध्ये. तर तिथे बघू शकता अशा मस्त पोत होत्या आणि माझ्या पेंडेंटला म्हटलं अशी छान पोत दे की त्याला सूट होईल अशी. तर तिने मग 2-1 पोत किंवा चेन अशा दाखवल्या टेम्पल ज्वेलरीसाठी. तर अशा पद्धतीचं टेम्पल पोत आहे. तर ही अशी चेन दाखवली, पण मग मला ना एवढी काही आवडली नाही. म्हटलं पोत सारखं दाखवतं, मी तिथून चॉईस केली एक पोत. तर म्हणजे सिंपल आहे एवढी अशी, हे पण नाही. तर बघू शकता हे पण किती सुंदर आहे. तर हे होतं 800ला. वैभव बोलली की घेऊन टाकते. म्हटलं नका, मला पोत अशीच सिंपल पाहिजे. तर मी बघू शकता असं घेतलेलं आहे आणि 2-3 मी चॉईस करत होती. तर बघू आता कसं घेते काय. चला, मी घेतलेली एक पोत. आता नथ वगैरे बघते. बघू शकता नथ. एवढं डिझाईन आहे नको. हे बाबाईचं आहे का ना? कितीला येतात ह्या? याची खडी गेली का काय का तसंच आहे डिझाईन? आणि ह्या घालायच्या आहे. ही किती जाते ही? 75. नको जाऊ दे. दुसरं नाही का अजून डिझाईन? ब्रॉडमध्ये आहे. दाखव बरं एकदा ब्रॉडमध्ये बघू. ही घालायची आहे ना? तर आपण प्रेसच्याच आहे. हे कितीला जातात? 165. किती जाते बघ बरं. घालायची ही. तर इथे मी नथ पण चॉईस केलेली आहे आणि माझी पोतचं पण बसून देता येते. आणि तेच मी साईडला बघत होती, इतकी सुंदर म्हणजे वाट्या होत्या अशा डायमंडच्या. तर ते कलर वगैरे काही जाणार नाही त्याच्यामध्ये, फक्त आपण पोत निवडायची शॉर्ट किंवा लॉंग. इतके सुंदर होत्या ना. तर 400 की 450ला होतं ते. आणि असं मस्त छान झालेली आहे शॉपिंग माझी. तर पोत पण छान दिसत होती, बघू शकता एकदम मस्त दिसते. झालेला आहे. पोत घेतली त्याला आणि नथ घेतलेली आहे. मस्त घरी गेल्यानंतर दाखवते. चला, बाकीचे मग एवढं नथ डिझाईन नव्हतं इथे. आणि पोत पण एकदम बारीक घेतलेली, एवढी काही एवढी म्हणून बारीक घेतली.
घरी गेल्यानंतर दाखवते तुम्हाला. तर मस्त घेऊन झालं नंदिनीतून, कारण ना मी नेहमी घेते पोत वगैरे टेम्पल ज्वेलरी घेतलेली आजपर्यंत, त्याचा अजूनसुद्धा कलर गेलेला नाही आहे. लग्नानंतर मी घेतल्या होत्या 2-3 हार वगैरे घेतले होते, म्हणून मला इथे आधी मी अनुराधामध्ये जाणार होती, पण मग कॅन्सल केला आणि इथे चालू डायरेक्ट नंदिनीमध्ये केलं. तुम्ही ना नेलपेंट घेतलेले आहे मस्त छान सुद्धा दुकान आहे इथे, पण मस्त छान छान म्हणजे ब्युटी प्रोडक्ट आणि ज्वेलरी वगैरे भेटते. तर ह्या इथून नेल पेंट्स घेऊन झालेलं आहे माझ्या, तर 2-3च वस्तू घ्यायच्या होत्या मला, मस्त झालेलं आहे. दिवस घरी आलो आणि मग आमच्या इथे ना वेल वाढला होता, वाडाच्या शेंगाचा खूप मोठा जे फुलाचं झाड होतं ना त्याला गुंफला होता, तो तोडून टाकला. तर इतका गुंफून गेला होता ना, तर मग तोडला, त्याला भरपूर सारे शेंगा निघाल्या, बघू शकता. असा वाल आहे हा, एकदम बिया असतो त्याच्यामध्ये आणि कवळा असतो. तर एक भाजी होईल अशा एवढ्या शेंगा निघालेल्या आहेत मस्त. आणि ते चहा ठेवला आणि मी ज्या वस्तू आणल्या ना नंदिनीमधून आणि बाकी दुसऱ्या एका शॉपमधून नेलपेंट आणल्या, केरळ दाखवले नाही मी अजून, तर त्या तुम्हाला दाखवते मी. आणि चहा वगैरे पिला का, चला. तर इथे मस्त जेवण झालेलं आहे आणि म्हटलं चला माझ्या वस्तू दाखवते काय काय आणल्या. तर तुम्ही बघितलं असेल मी टेम्पल, माझ्याकडे हे होतं बघू शकता टेम्पलचं, माझ्याकडे पेंडेंट होतं असं, तर त्याला मस्त मी अशी पोत लावून आणलेली आहे. तर म्हटलं दाखवू, मला थोडी जाड पाहिजे होती पण तिथे नव्हती, मग ही अशी मिळाली बघू शकता. तर असं टेम्पलच्या याच्यामध्ये मी अशी पोत घेतलेली आहे, त्याला मॅच झाली. म्हणजे ही फक्त थोडीशी जाड पाहिजे होती, पण बदलता येते काही नाही. तर असं पेंडेंट आणि अशी पोत घेतलेली आहे नंदिनीमधून, छान आहे मस्त घालायला. तर हे घातलं आणि चोकर एखादं चोकर घातलं तर खूप छान दिसते, तर म्हटलं त्याला घेऊन टाकते. तर अशी आहे बघू शकता त्याची डिझाईन, अशा पद्धतीचं आहे. तर हे घेतलं, बाकी मग मी नथ घेतलेली आहे अशी बघू शकता, ते तुम्हाला दाखवते. मला नाही एवढं शूट करता आलं नाही, कारण घाईघाईत करायचं होतं, कारण वैभवचं पण काम होतं दुसरीकडे, त्याच्यामुळे. नथ घालणं म्हणजे डेंजर आहे माझं. नंतर घालायला पण मी अशी दाखवते बघू शकता. तर अशी नथ घेतलेली आहे, अशी डिझाईन बघू शकता, एकदम छान पिंक व्हाईट ग्रीन अशी मल्टी कलर आहे, म्हणजे मला कशावर पण मॅच होईल. तर एकदा घालून ट्राय करते. त्याला तेल लावून मग तेव्हा घालावं लागेल, पण मग अशी आहे. तर अशी नथ घेतलेली आहे, तुम्ही बघितली असेल मल्टी कलरमध्ये, आणि मस्त छान आहे. त्याला फक्त थोडंसं तेल लावून घालणार, कारण म्हणून मी घालत नाही, मला खूप दुखतं नाक. तर अशी
घेतलेली आहे, नंतर पोत घेतली आणि DIY तर नंतर गेलो. आधी एका मेन रोडला एक दुकान होतं, काय ब्युटी शॉप कसलं तरी, तिथे मी नेल पेन्स घेतलेले आहे भरपूर, म्हणजे 4 घेतलेले आहे. तर मला कधीच्या ना नेल पेन घ्यायच्या होत्या, तर बघू शकता असे कलर्स घेतलेले आहेत. तर एक नेल पेंट कितीची होती, 50 का 65 रुपयाची काहीतरी, 65 काहीतरी रुपयाची आहे. तर मग ती म्हणजे 60 रुपयाला पडली. तर असे घेतलेले आहे, बघू शकता. कोणती काय मी ब्रँड, पण मग अशी घेतलेली आहे. एक हा कलर घेतलेला आहे, कोणता गाजरे कलर आहे, माझ्या साडीसारखाच आहे. एक असा गोल्डन कलर आहे, म्हटलं छान दिसतं ट्रॅडिशनल जेव्हा घालू, आणि हे माझी रेग्युलर जेव्हा मी लावेल ना तेव्हा हे कलर घेतलेले आहे. आणि DIYला आली तिथून पण मी नेल पेंट घेतलेली आहे. हे त्याचे नंबर्स आहे, बघू शकता. DIYला मी ही ब्लॅक कलरची घेतली, ही 59 रुपयाची घेतलेली, 90 रुपयाची. तुम्हाला डिझाईन वगैरे त्याची बॉटल बघू शकता किती छान आहे, सुंदर आहे. तर मग डिझाईन वगैरे करेल ना तर अशा नेल पेंट घेतलेल्या आहे, बघू शकता. एवढे कलर्स घेतले, भरपूर कलर्स घेतले मी. तर तेवढंच मला घ्यायचं होतं. बाकी मग क्लिप्स घेतल्या मला, आणि हा टिफिन घेतलेला आहे DIYमधून. तर एवढं घेतलेलं आहे साहित्य. आणि जास्त करून मला हे पोत भरपूर आवडली, मस्त आहे. अशी पण सिंपल मी साडीवर वगैरे घालू शकते किंवा ड्रेसवर पंजाबीवर वेअर करू शकते. तर हे टेम्पल जे पेंडेंट आहे ना ते पण मी नंदिनीमधूनच घेतलं होतं आधी, खूप दिवस झाले तेव्हा घेतलेलं. आणि आता ही पोत घेतली, मस्त छान आहे. मस्त दिसते. तर एवढी माझी शॉपिंग केली मी आज वटपौर्णिमेची झालेली आहे. टिकल्याचं पॉकेट मला लक्षात आलं नंतर की आहे माझ्याकडे घरी, खूप आहे टिकल्याचं पाकिट. बांगड्या आहेत, बाकी दुसरं काही लागत नाही. एवढं सिम्पल्स मेकअप ठेवणार आहे माझा. फक्त मला नेल पेंट नव्हते म्हणून मी नेल पेंट्स घेतल्या, आणि मस्त नेल आर्ट्स वगैरे करणार. तर आता तर काही काढणार नाही, पण जेव्हा वटपौर्णिमाचं येईल ना त्यावेळेस काढेल सकाळी, त्यावेळेस दाखवेलच मी तुम्हाला. तर चला, असा होता माझा पूर्ण ब्लॉग. जेवण झालं, डिशवॉशरला भांडी लावलेली आहे, जेवण झालं. म्हटलं चला दाखवू तुम्हाला सगळं काय काय मी शॉपिंग केली आजची. जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा, खूप लाईक्स करा. आणि तेच व्हिडिओ इथेच एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चला, बाय बाय.